नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, महत्त्वपूर्ण असा अपडेट लाडकी बहीण योजनेबद्दल घेऊन आलो. तर मंडळी, बहुतेक महिलांचं 11वा मे महिन्याचा हप्ता अजूनही अकाउंटमध्ये क्रेडिट झालेला नाही. परंतु त्यांना काही घाबरण्याचं कारण नाही. मे महिन्याचा 11वा हप्ता हा पडायला सुरुवात झाली आहे. तर कशा प्रकारे पडायला सुरुवात झाली आहे आणि कधी पडायला सुरुवात झाली आहे हे पाहूया. तर मंडळी, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू. परंतु चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील. तर मंडळी, चला पाहूयात कशा प्रकारे लाडकी बहीण यांना योजनेचे पैसे पडायला सुरुवात झाली आहे. तर मंडळी, इथे जे काही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला आहेत त्यांना 1500 रुपयाचा हप्ता इथे पडायला सुरुवात झालेली आहे. त्यांच्या अकाउंटमध्ये जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे तो जमा झालेला आहे. तर तुम्ही तुमचं अकाउंट चेक करून तपासू शकता. परंतु इथे काही महिलांना 500 रुपयेच पडलेले आहेत. तर याचं मुख्य कारण म्हणजे 500 रुपये पडण्याचं कारण म्हणजे या महिलांना याआधी कुठल्या तरी योजनेचा लाभ मिळत असेल किंवा प्रधानमंत्री PM किसानचा लाभ मिळत असेल किंवा इतर योजना, भरपूर योजना असतात त्याच्यामध्ये 1000-1500 रुपये या योजनेच्या मार्फत मिळत असतात. तर त्या महिलांसाठी 500 रुपयाचा हप्ता वितरित केलेला आहे. तर मंडळी, अशा प्रकारचा जे काही ऑफिशियल अपडेट खूप जणांच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झालेले आहेत. तुमच्याही अकाउंटमध्ये क्रेडिट झाले की नाही हे कमेंट करून नक्की कळवा. जर झाले असतील तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झाला नसेल त्यांचे आजपासून ते 31 तारखेपर्यंत जे काही 11वा हप्ता आहे तो अकाउंटमध्ये पडण्यास सुरुवात होईल. तर मंडळी, अशा प्रकारे जो काही 11वा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तो त्याचा संपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील.